कल्पना करा, काळी कुट्ट रात्र आहे, धो धो पाऊस कोसळतोय. एका बाजूला एक राजा आपला जीव वाचवून पुढे धावत आहे आणि त्यांच्या मागे उभा आहे फक्त एक माणूस, हजारो शत्रूंना रोखण्यासाठी. हाच तो प्रश्न आहे. एक माणूस हजारो सैनिकांना कसा थांबवू शकतो? हे शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तरच खरं तर या लढाईचं शौर्य आणि रणनीती आपल्यासमोर उलगडतं. चला पाहूया. तर आपण गोष्ट करतोय 1660 सालची. शिवाजी महाराजांचं स्वराज्य आदिलशाहीच्या डोळ्यात खोपत होतं. एक मोठी डोकेदुखी बनलं होतं आणि मग त्यांना रोखण्यासाठीच आदिलशहाने आपला एक तगडा सरदार सिद्दी जोहर याला भला मोठं सैन्य देऊन पन्हाळगडावर पाठवलं. आता तब्बल 4-5 महिने पन्हाळाला वेढा पडला होता आणि मग एका रात्री महाराजांनी मोठ्या हुशारीने या वेड्यातून स्वतःची सुटका करून घेतली. पण ही बातमी शत्रूला कळायला वेळ लागला नाही आणि पाठलाग सुरू झाला. आता ध्येय फक्त एकच होतं, कसंही करून विशाळगडावर सुरक्षित पोहोचणं. पण अडचण ही होती की अंतर खूप होतं आणि वेळ तर अगदीच कमी होता. म्हणजे एका बाजूला महाराज आणि दुसऱ्या बाजूला मृत्यू बनून पाठलाग करणारा शत्रू, ही अक्षरशः काळाशीच शर्यत होती. महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली होती. शत्रूला जर आपण कुठेतरी रोखलं नाही तर विशाळगड गाठणं शक्यच नाही. आणि मग इथेच तो निर्णय घेतला गेला ज्याने इतिहास घडवला. महाराजांनी आपले एक अत्यंत शूर आणि विश्वासू सरदार बाजीप्रभू देशपांडे यांना ती आज्ञा दिली. ही काही साधीसुधी आज्ञा नव्हती. याचा सरळ अर्थ होता की स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायची आहे. पण बाजीप्रभूंनी महाराजांना शब्द दिला, वचन दिलं की काहीही झालं तरी, जीव गेला तरी बेहत्तर, पण ते खिंड सोडणार नाहीत. तर मग हा तोफेचा आवाज म्हणजे नेमकं काय होतं? तो फक्त एक आवाज नव्हता, नाही, तो एक संकेत होता, एक इशारा होता की आपला राजा महाराज विशाळगडावर सुरक्षित पोचले आहेत, स्वराज्याचं भविष्य सुरक्षित आहे. आणि फक्त त्या एका संकेतासाठी, त्या एका आवाजासाठी बाजीप्रभू आपले प्राण पणाला लावणार होते. आणि मग संघर्षाचं ठिकाण ठरलं घोडखिंड. विचार करा, डोंगरांमधली एक अगदी अरुंद वाट, जी शत्रूंसाठी एक सापळा होती आणि मराठ्यांसाठी तर तीच एकमेव आशा होती. इथे संख्याबळात तर जमीन अस्मानाचा फरक होता. म्हणजे बघा, एका बाजूला बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे काही निवडक मावळे आणि दुसऱ्या बाजूला सिद्दी मसूदच्या नेतृत्वात हजारो सैनिकांची प्रचंड फौज. खरं सांगायचं तर कागदावर किंवा नुसता विचार जरी केला तरी ही लढाई जिंकणं निव्वळ अशक्य होतं. फक्त 300, साधारणपणे फक्त 300 मराठा सैनिक त्या खिंडीत उभे होते, समोरून येणाऱ्या हजारो शत्रूंना तोंड देण्यासाठी. तुम्हीच विचार करा, शौर्य आणि स्वामीनिष्ठेचा यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकतं? मग प्रश्न येतो की इतक्या कमी संख्येत लढणार कसे? तर इथेच मराठ्यांची खरी रणनीती कामी आली. त्यांनी त्या खिंडीच्या भौगोलिक रचनेचा पुरेपूर फायदा घेतला. बघा, ती खिंड इतकी अरुंद होती की एका वेळी फक्त 4-5 सैनिकच पुढे येऊ शकत होते. म्हणजे शत्रूचे हजारो सैनिक असूनही त्यांचं संख्याबळ काहीच कामाचं नव्हतं. आणि हाच एक फायदा मराठ्यांकडे होता. आणि मग लढाईला तोंड फुटलं. त्या घोडखिंडीत फक्त एकच जयघोष घुमत होता, हर हर महादेव. बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे अक्षरशः मृत्यूलाच आव्हान देत होते, मृत्यूशीच झुंजत होते. दोन्ही हातांमध्ये दांडपट्टे घेऊन बाजीप्रभू एखाद्या जखमी वाघासारखे लढत होते. शत्रूची प्रत्येक लाट ते परतवून लावत होते. या भयंकर लढाईत त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली होती, असंख्य जखमा झाल्या होत्या. पण ते 1 इंचही मागे हटले नाहीत. रक्ताच्या थारोळ्यात उभे, शरीर पूर्णपणे घायाळ झालेलं, तरीही एक गोष्ट होती जी बाजीप्रभूंना लढण्याची ताकद देत होती. त्यांचे कान फक्त एका गोष्टीच्या प्रतीक्षेत होते. काय असेल ते? आणि अखेर तो क्षण आलाच. दूर विशाळगडावरून तोफेचा आवाज घुमला. तो आवाज बाजीप्रभूंच्या कानावर पडला. महाराज सुरक्षित पोचले होते. त्यांनी दिलेलं वचन पूर्ण झालं होतं. तोफेचा तो आवाज ऐकताच बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरलं. आपल्या राजाला दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं होतं. आणि मग त्याच क्षणी, त्याच समाधानात त्याने आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. बाजीप्रभू आणि त्या 300 मावळ्यांच्या रक्ताने ती घोडखिंड खऱ्या अर्थाने पावन झाली. पण या बलिदानाचा प्रभाव फक्त त्या दिवसापुरता होत नव्हता. नाही,
त्याने तर इतिहासाची दिशाच बदलून टाकली. ह्या एका बलिदानामुळे काय काय झालं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांचे प्राण वाचले. आणि महाराज वाचले म्हणजेच स्वराज्याचं स्वप्न टिकलं. याच अतुलनीय बलिदानाच्या स्मरणार्थ महाराजांनी स्वतः त्या घोडखिंडीचं नाव बदलून पावनखिंड असं ठेवलं. आणि तेव्हापासून ही जागा निष्ठा आणि निस्वार्थपणाचं एक सर्वोच्च प्रतीक बनली. तर पावनखिंडीची लढाई ही फक्त शस्त्र आणि तलवारींची लढाई नव्हती. ती होती निष्ठेची सर्वोच्च कसोटी. एका वचनासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या स्वामीनिष्ठेची ती एक अजरामर गाथा होती. आणि हा इतिहास आजही आपल्याला एकच प्रश्न विचारतो की आपण ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो त्या मूल्यांसाठी आपण स्वतः कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकतो.